नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण आता सलवारची कटिंग केलेली आहे आणि उद्याचा व्हिडिओ स्टिचिंगचा असेल. तर आता इथे पहा, जसं आपण कटिंग केलेलं पार्ट होता वरचा नेफ्याचा, तिथे आता आपण जॉईंट देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला कटिंगमध्येच मी सांगितलं होतं की थोडंसं एक्स्ट्राचं कापड ठेवलेलं आहे. आता हे जे पार्ट आहेत ते या पद्धतीने ॲडजस्ट करून शिलाई करून घ्यायचे आहेत. शिलाई करताना उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची आहे. तर हे पहा, दोन्ही कापड जे मी आहे ते अशा पद्धतीने करून घेतले. उलटी सुईची बाजू येईल या पद्धतीने ठेवलं आहे आणि ह्यांना मी जोडून घेतले. तर पहा, या पद्धतीने जोडले, अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली आणि याच्यावरती पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे फिनिशिंगसाठी. आता हे जे कोणे वगैरे निघालेत ते एकसारखे करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता, इथे शिलाई देऊन घेतलेली आहे आणि दोन्ही पार्ट तयार करून ठेवलेले आहे. त्यानंतर आता मेजरमेंट आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. जसं की नेफ्याचं पार्ट आपण 2 इंच ठेवलेलं होतं. वरच्या बाजूने दुमडण्यासाठी पट्टी, 7 इंचाचा तयार नेफा आणि खाली 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे तयार टोटल आपलं 8 इंचाचं मी मार्जिन घेतलेलं आहे तयार नेफ्याचं. तर आता सुरुवातीला हे उलट्या बाजूने या पद्धतीने कापड ठेवायचं आहे. सुईची बाजू आतल्या बाजूने येईल आणि उलटी बाजू वरच्या बाजूने येईल या पद्धतीने ठेवलं आहे. आणि इथं जॉईंट द्यायचा आहे. हा मध्य मागच्या बाजूचा जॉईंट असेल तर तिथे 1 इंचाचं मार्जिनवरती मार्किंग करून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे पहा, या पद्धतीने. तर आता हा जो पॅटर्न आहे तो ठेवताना सुईची बाजू आतल्या बाजूने येईल या पद्धतीने ठेवला आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर मधल्या बाजूला फिनिशिंगसाठी जोडून घ्यायचे. तर हे पहा, या पद्धतीने आतल्या बाजूने घडी घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने आतल्या बाजूने घडी करून घ्यायची आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे एकसारखी. आता हा मधला भाग तयार झालाय, तर याची फिनिशिंग या पद्धतीने दिसेल. त्यानंतर वरच्या बाजूने, ज्या बाजूने आपण पट्टी बनवणार आहोत, तुम्ही जर इलॅस्टिक लावणार असेल तरी सुद्धा याच पद्धतीने प्रोसेस करा. आणि जर पट्टी लावणार असाल किंवा नॉट जरी लावणार असेल तर याच पद्धतीने वरच्या बाजूने 1/4 इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी दुमडून घ्यायची अगोदर आणि मग पूर्ण पट्टीला वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता ही शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा आतल्या बाजूने, म्हणजे सुईची बाजू सुईच्या बाजूने ठेवायची. ही वरची बाजू जी आहे उलटी बाजू आहे, पहा इथे या पद्धतीने कापड ठेवायचं आहे. सेट करायचे व्यवस्थित आणि वरच्या बाजूने 1 इंचापर्यंत शिलाई मारायची आहे. 1 इंचापर्यंत वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि मधला जो 1 इंचाचा पार्ट आहे तो पण ठेवायचा आहे. आता हा 1 इंचापर्यंत शिलाई मारल्यानंतर रब करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो मधला 1 इंचाचा पार्ट आहे तो मोकळा सोडायचा आहे आणि तिथून खाली रब करून पुन्हा एकदम शेवटपर्यंत खाली शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही शिलाई मारून झाली की धागे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. मधला धागा कट करायचा आहे, म्हणजे हा पार्ट या पद्धतीने ओपन दिसेल आणि या ओपन पार्टमधूनच आपण नॉट वळवणार आहे. तर हा पार्ट ओपन दिसेल. आता जिथपर्यंत शिलाई रब केलेली आहे तिथपर्यंत पार्ट दुमडून घ्यायचा आहे. म्हणजे ही जी पट्टी आहे, हे पहा इथपर्यंत आपण 1 इंचाचं मार्जिन होतं, तिथून खाली जो ओपन पार्ट आहे त्या ओपन पार्टच्या एंडिंगला पट्टी दुमडायची आहे. आणि आता ही पट्टी पूर्ण याच पद्धतीने एकसारखी मार्जिन घेऊन पूर्ण साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. तर पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर धागे कट करून घ्यायचे. या पद्धतीने आपला वरचा नेफा तयार झालेला आहे आणि हा असेल वरचा पार्ट जिथून आपण नॉट वळवून घेणार आहे. तर अगदी फिनिशिंगसाठी या पद्धतीने तुम्ही टिप्स फॉलो करा. त्यानंतर आपण द मेजरमेंट एकदा चेक करायचे. तर जसं मी तुम्हाला बोलले होते, 44 इंच हिप आहे आणि आपण 8 इंचाची लुझिंग दिली आहे. 2 इंच शिलाईमध्ये मार्जिन होऊन टोटल 6 इंच लुझिंग राहते. तर पहा, टोटल इथे 22 इंच प्लस 3 इंच या पद्धतीने मार्जिन राहिले आणि हा नेफा जो आहे तो
आपला इथे जास्तीचा तयार आहे. आपल्याला 7 हवा होता, 8 इंच हवा होता, तर अर्धा इंच इथं एक्स्ट्रा आहे. असेल तर ठेवू शकता किंवा खालच्या बाजूने तुम्ही कट करून घेऊ शकता. तर पहा, या पद्धतीने नेपा तयार झालेला आहे. आता मी इथे कट करणार नाही, कारण अर्धा इंच सिलाई मार्जिनमध्ये जाईल आणि टोटल माझा 8 इंचाचा नेपा पार्ट तयार होईल. त्यानंतर आता पॅन्टचा खालचा बॉटमचा जो पार्ट आहे तो शिलाई करायचा आहे. तर सुईचा करून घ्यायचा आहे. आपण कटिंग करताना सुईची बाजू आतल्या बाजूने होती आणि उलटी बाजू वरच्या बाजूने होती. आहे असंच पार्ट ओपन करायचा आहे आणि एका बाजूने दोन्ही पार्ट जे आहेत ते जोडून घ्यायचेच. फक्त एका बाजूचे पार्ट आधी जोडून घ्यायचे आहेत. डबल शिलाई मारायची आहे प्रत्येक ठिकाणी शिलाई करताना. मग हा पार्ट आहे तो ओपन करायचा आहे, कारण मागच्या बाजूने आपण 3 इंचाची पट्टी दुमडून घेणार आहे. तर आता इथं सेंटरला टेप ठेवायचा आहे आणि 3-3 इंचाचं मार्जिन दोन्ही बाजूने घ्यायचं आहे या पद्धतीने, आणि मग इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर पहा, या पद्धतीने मागचा पार्ट तयार होईल. तर आता इथे आपण प्लेट्स कशा टाकायच्या ते पाहूया. नेफा खाली अंथरून घेतलाय. त्यानंतर हा पॅन्टचा जो सेंटरचा पार्ट आहे मागच्या साईडचा तो व्यवस्थित कट देऊन काढून घ्यायचा आहे, किंवा जॉईंट दिलेला असेल तर बरोबर सेंटरचा पॉईंट सेंटरला राहतो. त्यानंतर बॅक साईडचा सेंटरचा पॉईंट त्या पॉईंटला जोडवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो भाग आहे एका बाजूचा पायाचा तो सेंटरला फोल्ड करून घ्यायचा आहे, कारण इथं अर्धा इंचाचं सिलाई मार्जिन राहणार आहे. तुम्ही हवं तर पिन लावून घ्या या पद्धतीने, म्हणजे पार्ट हलणार नाही. त्यानंतर हा जो मध्य पॉईंट आहे इथे या पद्धतीने ठेवायचा आहे आणि इकडचा भागही या पद्धतीने ॲडजस्ट करून ठेवायचा आहे. मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडं एक्झॅक्ट किती कापड शिल्लक आहे. आता इथे मी 2 इंच मार्जिनचंच प्लेट 2 इंच मीटरचा कपडा होता, त्यामुळे प्लेटिंग कमी आहे. तर सेंटरला या पद्धतीने मार्क देऊन घ्यायचा आहे. 5 इंचानंतर तुम्ही प्लेट्स टाकायला सुरुवात करू शकता. आता इथे पहा, माझ्या फार तर 3 प्लेट्स येणार आहे, कारण या पॅन्टला प्लेट्स खूप कमी येणार आहे. या पद्धतीने तुम्ही दोन्ही बाजूच्या प्लेट्स टाकून घ्या. तर पहा, आता मशीनवरती मी तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित समजून सांगते. आता सुरुवातीला मी जो ओपन पार्ट होता दुसऱ्या बाजूचा तो जोडून घेते. त्यानंतर या पद्धतीने दोन्ही पार्ट एकमेकांच्या सेंटरला ठेवायचे. सेंटरला इथे कट द्यायचा आहे दोन्ही बाजूने. पहा, मागचा पार्ट पुढचा पार्ट एकमेकांसमोर ठेवला आहे आणि जो सेंटरचा पार्ट होता तिथे मी कट दिला आहे आणि त्या कटपासून पुढे प्लेट्स टाकायच्या आहेत. आता प्लेट्स टाकताना प्लेट्सची तोंडं ही पुढच्या बाजूने येतील या पद्धतीने ठेवायचे, म्हणजे पुढच्या बाजूला जो पार्ट येणार आहे त्या बाजूने प्लेट्सची तोंडं घ्यायची. मागच्या बाजूला आपण प्लेट्स विरुद्ध दिशेने टाकल्या होत्या, पण पुढच्या बाजूची मात्र एकमेकांच्या समोरासमोर तोंड येतील या पद्धतीने टाकायचे. तर पहा, अशा पद्धतीने ही पॅन्ट्सचं प्लेट्स टाकून झाल्यात. आता इथे कमी कापड आहे म्हणून खूप कमी प्लेट्स आल्यात. त्यानंतर इथे घेतला आहे नेफ्याचा पार्ट. हा फ्रंट पार्ट आहे आणि हा मागचा पार्ट. आता मागचा पार्ट असा ओपन ठेवायचा आहे सुईच्या बाजूने आणि पॅन्टचाही मागचाच पार्ट घ्यायचा आहे, जिथं आपण 3 इंचाच्या 2 प्लेट टाकलेल्या होत्या तिथं, आणि त्याबरोबर या सिलाईच्या मधोमध ह्याची शिलाई ठेवायची एकमेकांवरती विरुद्ध दिशेने, म्हणजे सुईची बाजू सुईच्या बाजूने ठेवायची, उलटी बाजू वरच्या बाजूने येईल आणि मग पूर्ण गोलाकार इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारताना कापड व्यवस्थित सेट करत घ्यायचं आहे आणि एकसारखं मार्जिन घेऊनच शिलाई मारायची आहे. तर इथं पहा, बरोबर सेंटरचाच पॉईंट येईल. इथं पहा, सेंटरला जो जॉईंट दिलेला आहे त्याचा जॉईंट बरोबर सेंटरला आलेला आहे. कमी जास्त असेल तर ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, प्लेट टाकून घ्यायची. पण शक्यतो या पद्धतीने जर मेजरमेंट घेऊन प्लेट्स टाकल्या तर कमी जास्त पार्ट होणारच नाही. तर आता इथं शिलाई करताना तुमच्या लक्षात येईल बिलकुल एकसारखा झालेला आहे पार्ट, कुठंही कमी किंवा जास्त पार्ट झालेला नाही. या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर पॅन्टचा हा पार्ट तयार होईल.
त्यानंतर पॅन्ट आतल्या बाजूने घ्यायची आहे आणि जो धागा आहे आतल्या बाजूने जिथे जॉईंट दिलेला आहे तो या पद्धतीने ठेवायचा आहे. आतलं कापड बाजूला सरकवायचं आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर पहा, हे आतलं कापड आहे ते व्यवस्थित बाजूला करायचं आहे आणि या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. म्हणजे काय होतं की जे जॉईंट दिलेलं आहे आपण त्याला व्यवस्थित फिनिशिंग येते. हे पहा, अशा पद्धतीने अगदी पूर्ण गोलाकार शिलाई मारून झालेली आहे. आता पॅन्टचं पार्ट ओपन करून घ्यायचं आहे. तर आपलं वरचा पार्ट तयार आहे. आता आपण शिलाई करायची आहे बॉटमची. तर पहा, या पद्धतीने पूर्ण फिनिशिंग दिसेल. आता बॉटमला शिलाई करताना जिथे आपण बॉटम जोडणार आहे तिथे सुद्धा खालच्या बाजूने 1/4 इंच पट्टी दुमडून घ्यायची. आता इथे सुद्धा उलटी सुलटी बाजू पाहून घ्या. उलटी बाजू आतल्या बाजूने येईल या पद्धतीने पट्टी ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे एकसारखी. त्यानंतर इथे घ्यायची आहे बॉटम पट्टी. तुम्ही जेवढं मार्जिन ठेवलेलं आहे तेवढी बॉटम पट्टी घ्यायची. मी इथे 1.25 इंच रुंदीची बॉटम पट्टी घेतलेली आहे आणि तीच मी इथे यूज करणार आहे. तर पट्टी या पद्धतीने ठेवायची. जेवढं बॉटम आहे त्या मार्जिनच्या 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि या पट्ट्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत सेंटरला. कपड्याच्या बरोबर पट्टीच्या आतमध्ये कपडा होईल या पद्धतीने आणि मग या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. आता तुम्ही इथे 4-5 शिलाई मारू शकता किंवा या पद्धतीने झिगझॅग करून सुद्धा करू शकता. तर पहा, या पद्धतीने बॉटमला असं क्रिस क्रॉस किंवा झिगझॅगमध्ये तुम्ही शिलाई मारू शकता किंवा सरळ लाईनमध्ये 3-4 शिलाई मारून सुद्धा तुम्ही या पद्धतीने बॉटम तयार करू शकता. तर अशा पद्धतीने बॉटम तयार झाला आहे. त्यानंतर आपण आतल्या बाजूने शिलाई करणार आहोत. तर आता उलट्या बाजूने उलटी बाजू घ्यायची आहे बॉटमची आणि मग शिलाई मारायची म्हणजे आतल्या बाजूने. तर शिलाई मारताना तुम्ही जेवढा बॉटमचा घेर ठेवलेला आहे तेवढा आणि एक्स्ट्राची जी शिलाई मार्जिन ठेवलेली होती ती घ्यायची आहे. मी ते 7 इंचाचा तयार बॉटम आहे माझा. तर मी 7 इंचावर मार्किंग केलं आहे आणि मग बाकीचं जे शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच 2 इंच ठेवलेलं असतं त्या पद्धतीने पूर्ण पॅन्टला तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने शिलाई मारताना एकसारखीच मार्जिन ठेवायची आणि शिलाई फक्त पॅन्टचा जो सेंटर पार्ट आहे तिथपर्यंत घ्यायची. दोन्ही बाजूने एकसारखी एका बाजूकडून सुरुवात करून दुसऱ्या बाजूकडून घ्यायची नाही. तर सेंटर पॉईंटपर्यंत शिलाई घ्यायची आहे. पहिल्यांदा एका बाजूने मारून घ्या, त्यानंतर दुसऱ्या बाजूने मारून घ्या. जिथे नेपा जोडलेला आहे सेंटर पॉईंट तिथे रब करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि आता पॅन्टला पुन्हा एकदा डबल स्टिच शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने तुमची लेडीज पॅन्ट शिलाई करून तयार आहे. तर या पद्धतीचा वापर करून तुम्ही अगदी 2 मीटर कपड्यामध्ये सुद्धा सुंदर सिंपल सलवार बनवू शकता आणि शिवाय हेवी साईज चेस्ट आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.